ओके, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. तर आता मी स्क्रीन शेअर करतोय. ओके, तर सर्वात आधी आणखी एक वेळा मी तुम्हाला सांगतो की आपण फर्स्ट टाइम काय केलं आणि आता आपण सध्या काय करतोय. ओके, तर आपण जे स्टार्टिंग केली आहे फर्स्ट प्रोग्रामची ती कुठून केली होती? AWT पासून केली होती, बरोबर. आपण AWT शिकत आहोत, जो फर्स्ट युनिट आहे आपल्या ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंगचा. ओके, ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग मध्ये असे किती युनिट्स आहेत? 5 to 6 युनिट्स आहेत, चॅप्टर्स आहेत, ज्याला आपण शिकत आहोत. ओके, ज्याचा डेमो आपण डेमो लेक्चर मध्ये आपण थोड्या थोड्या गोष्टी शिकत आहोत चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यामधलं सर्वात आधी आपण काय घेतलं होतं? AWT घेतलं होतं. आणि AWT मध्ये आपण काही प्रोग्राम्स एक्झिक्यूट केले होते. जसं की आपण फर्स्ट प्रोग्राम इथे दिसतोय, हा फर्स्ट प्रोग्राम आपण जस्ट लाईक काहीतरी आपण प्रिंट केलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये. त्यानंतर आपण सेकंड प्रोग्राम घेतला होता ज्याच्यामध्ये AWT मध्येच होतं. आणि थर्ड प्रोग्राम मध्ये पण आपण AWT यूज केलं होतं. ओके, आणि हे थर्ड प्रोग्राम मध्ये आपण काय केलं होतं? नोटपॅड बनवलं होतं. आता तुम्हाला नोटपॅड माहिती आहे, जेव्हा आपण तुमच्या प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये नोटपॅड असतं, हे जे तुम्हाला दिसतं इथे हे नोटपॅड प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये आहे हे नोटपॅड. तर हे नोटपॅड कसं बनतं जावामध्ये ते आपण बघितलं होतं. तर त्याला आपण थोडं रन करून पण बघूया, जेणेकरून सर्वांना दिसेल की एक्झॅक्टली हे कसं वर्क करत होतं. ठीक आहे, तर याला जर रन करायचं आहे तर आपण काय करायचो? रन करायचं असेल तर कोणत्याही पण जावा प्रोग्रामला जर रन करायचं आहे तर आपण काय करतो? आपण त्याला आधी कंपाईल करतो, बरोबर, आणि त्यानंतर मग आपण त्याला रन करतो. ठीक आहे, तर आपण सर्वात आधी याला कंपाईल करणार आहोत. कंपाईल कसं करायचं? जावा THIRD थर्ड प्रोग्राम म्हणजे जे फाईल नेम आहे ते आणि .java. ओके, आपण याला कंपाईल करतोय. ओके, आणि त्यानंतर मग आपण याला काय करतोय? रन करतो. रन करायसाठी कसं आहे, जेव्हा आपण त्याला कंपाईल करतो तर काय होतं? एक क्लास फाईल बनते, जशी इथे बघा क्लास फाईल दिसत आहे है ना, अशी क्लास फाईल बनते. आणि ही क्लास फाईल आपण काय करतो? रन करतो. आपण जावा फाईलला रन नाही करत. जे .java एक्सटेन्शनची फाईल असते त्याला आपण रन नाही करत. आपण रन कोणाला करतो? आपण .class फाईलला रन करतो. ठीक आहे, .class फाईलला जर आपल्याला रन करायचं असेल तर आपण काय करतोय? तर जावा स्पेस आणि क्लास नेम THIRD थर्ड प्रोग्राम हा आहे क्लास नेम. ओके, आणि याला आपण आता एंटर करून रन करूया. एंटर केल्याबरोबर बघा तुम्हाला एक स्क्रीन दिसतंय, व्हाईट कलरची एक स्क्रीन दिसते, जे आहे नोटपॅड. दिसतं सर्वांना नोटपॅड? सर्वांना दिसतंय का नोटपॅड? हा, आणि याच्यामध्ये बघा आपण काय केलं होतं? एक नोटपॅड बनवलं होतं आणि जस्ट आपण काही मेनूज तयार केले होते याच्यामध्ये. मेनू बार मध्ये हा मेनू बार आहे, त्यामध्ये मेनू आपण बनवले होते आणि त्या मेनू बार मध्ये आपण काय केलं होतं? ऍटम्स बनवले होते बघा, न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट. त्यानंतर एडिट मध्ये आपण काहीच नाही घेतलंय, तर एडिट मध्ये पण आपण टाकूया काहीतरी. ओके, आज आपण याला आणखी थोडं मॉडिफाय करूया आणि याच्यामध्ये ऍक्शन टाकूया, म्हणजे जेणेकरून आपण काय करणार की फाईलवर क्लिक केल्यानंतर एक्झिट कसं होतंय, फाईलवर क्लिक केल्यानंतर ओपन फाईल कसं करणार, ह्या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहेत. ओके, फक्त ओपन फाईल कसं करायचं आणि एक्झिट कसं करायचं ह्या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला कव्हर अप होऊन जाईल तुमचा थर्ड युनिट, जो की इव्हेंट हँडलिंग आहे, बरोबर. त्याच्यामध्ये किती युनिट्स आहे आपल्याकडे? 6 युनिट्स आहेत ना. जसं की आता आपण एक काम करूया, आपण इथे जाऊया फोल्डर मध्ये, फाईल ओपन करूया, तुमची जे सिलॅबस आहे ते ओपन करूया, ऍडव्हान्स जावा. ओके, हा, याच्यामध्ये वरती जाऊया सिलॅबस मध्ये. तुमचा सिलॅबस बघा, हा आहे ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग, आणि याच्यामध्ये जो सिलॅबस आहे त्यामध्ये सिलॅबस बघा काय आहे? AWT ऍबस्ट्रॅक्ट विंडोइंग टूल किट, त्यानंतर स्विंग, आणि त्यानंतर बघा काय आहे? इव्हेंट हँडलिंग, राईट. तर इव्हेंट हँडलिंग कसं केलं जातं? बाय युझिंग AWT. ठीक आहे, आता स्विंग आणि AWT मध्ये जास्त फरक नाही आहे. ओके, तर काय करायचं? फक्त काय आहे? पॅकेजचा फरक आहे. इथे AWTचं पॅकेज आहे, खाली स्विंगचा पॅकेज आहे, बाकी काही फरक नाही आहे. ओके, वरती जर फ्रेम असेल तर खाली जे फ्रेम आहे, वरती जर पॅनल असेल तर खाली जे पॅनल आहे. वरती म्हणजे कुठे? AWT मध्ये. ठीक आहे, वरती म्हणजे तुमच्यावरती नाही, ठीक आहे, AWT मध्ये. तर AWT मध्ये कुठे? AWT मध्ये काय आहे?
बटन आहे, तर तसंच स्विंग मध्ये काय आहे, जे बटन आहे बस एवढा फरक आहे, बाकी काही फरकच नाही आहे. ओके, त्याला जास्त कठीण समजायचं नाही, खूप इझी वेने मी तुम्हाला समजून सांगतोय. ओके, तर एडब्ल्यूटी मध्ये आपण काय करत आहे, सध्या डिझाईन करत आहे. हे जी विंडो तुम्हाला दिसते हे कशामध्ये होत आहे, हे होत आहे एडब्ल्यूटी मध्ये. ओके, आणि त्याच एडब्ल्यूटी ला युज करून आपण काय करतोय, इव्हेंट हँडलिंग म्हणजे हा जो थर्ड युनिट आहे हा आपण त्याच्यामध्ये युज करतोय. म्हणजे इव्हेंट हँडलिंग कसं होतं, इंटरॅक्शन कसं होतं, ऍक्शन कशी परफॉर्म केल्या जाते, कशावरती जर क्लिक केलं, बटनवर क्लिक केलं ती ऍक्शन कशी परफॉर्म होते आणि ते कसं करायचं, ते सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत आज. ओके, तर सर्वात आधी आपण जो ओव्हरव्ह्यू घेऊया, की आपण लास्ट टाइम जे आपण केलं होतं त्याच्यावरती आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया. त्याच्यासाठी आपण काय करूया, सरळ 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 आपल्याला काय करायचंय, आपण हे सर्व गोष्टी काढून टाकूया आणि वापस एक वेळा याला क्रिएट करूया. ओके, म्हणजे तुम्हाला पण आणखी एक वेळा समजून जाईल आणि एक वेळा रिव्हिजन पण होऊन जाईल आणि जे नवीन जॉईन झालेले आहे त्यांना पण चांगल्या प्रकारे कळेल. आणि जर समजत नसेल तर मला तेव्हाच विचारायचं, जर जर काही समजत नसेल किंवा काही जर कळत नसेल तर. ओके, ठीक आहे, चालू करायचं. येस सर. ओके, तर सर्वांचा नाश्ता झालेला आहे. सर तुमचा झालाय का? माझा नाश्ता नाही झाला ना, आज थोडं घाई 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 मध्ये, काल थोडं लेट झालं, लाईट नव्हती आमच्याकडे, पाण्यामुळे लाईट गेली, काहीतरी झालं असेल तिकडे म्हणून पूर्ण एरियामधली, आय थिंक पूर्ण सिटी मधली लाईट गेली. आणि लाईट गेल्यामुळे मग झोप नाही झाली, झोप नाही झाल्यामुळे मग लेट उठलो, लेट उठल्यामुळे मग काय झालं, नाश्ता नाही वे झाला. आर यू फ्रॉम सर? आय एम फ्रॉम अमरावती. इट इज इन महाराष्ट्र, इंडिया. ओके And my pin code is ओके 444607. And my landmark is in front of Ashoka Gents Parlor. Is it enough? Is it enough? येस सर. येस सर. Okay. Okay. So, तर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. ओके, तर आता हो, आणखी एक गोष्ट, आता हे सर्वांना तर माहिती असेल, मी इंडिव्हिज्युअली हे जे ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं होतं लास्ट लेक्चर त्यांना माहिती असेल की मी हे का बरं घेतलं होतं, इंडिव्हिज्युअली इम्पोर्ट केलं होतं. ओके, तर आपण याला पण इथून काउंट टाकूया. सिम्पल एक जावाचा प्रोग्राम आहे हा, आणि या सिम्पल जावाच्या प्रोग्राम मध्ये काय घेतलंय आपण, सर्वात आधी आपण क्लास घेतो, राईट. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण कोणताही पण, हे क्लास, क्लास काय आहे, एक कीवर्ड आहे, कीवर्ड नंतर आपण काय करतो, त्यानंतर आपण घेतो क्लास नेम. माईक कोणाचं चालू आहे, काही बोलायचं असेल तर माईक चालू करायचं, नाही तर माईक चालू नाही करायचं. ठीक आहे, त्यानंतर हा आहे क्लास, हा काय आहे, कीवर्ड आहे, एक जस्ट लाईक कीवर्ड आहे, फक्त एक वर्ड आहे जो की आपण प्री डिफाईन्ड असतो, जो आपण युज करतो. त्यानंतर काय असतो, क्लास नेम. तर क्लास नेम आपल्याला काय घ्यायला लागतं, जो फाईल नेम असतो तोच क्लास नेम घ्यायला लागतो. का बरं घ्यायला लागतो, कारण की जेव्हा आपण याला कंपाईल करतो तेव्हा एक क्लास फाईल बनते, आणि ती क्लास फाईल कोणती असायला पाहिजे, जी क्लास नेम असते तीच क्लास फाईल, डॉट क्लास फाईल असायला पाहिजे. म्हणून आपण काय करतो, इथे क्लास नेम जे आहे तेच फाईल नेम घेतो. ठीक आहे, इथे जे आपण थर्ड प्रोग्राम घेतलाय त्याचाच आपण इथे काय घेतलोय, फाईल नेम पण घेतलाय. ओके, तर इथे थर्ड प्रोग्राम डॉट जावा आहे, तर इथे पण थर्ड प्रोग्रामचा क्लास आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण काय करतो अंदर, आता विदाउट एनी फंक्शन, विदाउट एनी मेन फंक्शन, महत्वाचं काय आहे, मेन फंक्शन. मेन फंक्शन शिवाय आपण कोणताच जो क्लास आहे तो एक्झिक्यूट नाही करू शकत आहे. जो कोणता पण फंक्शनॅलिटी आहे, जे पण कोड आहे, जे पण त्यामध्ये आपण प्रोग्राम, म्हणजे जे पण आपण त्यामध्ये किडे मारतो, ते आपण सर्व काय आहे, ते किडे मारल्यानंतर आपण त्याला काढू नाही शकत, किंवा त्याला किड्यांना मारूच नाही शकत. सरळ सरळ किडे टाईप करू शकतो पण किडे मारू नाही शकत, असं समजायचं सरळ सरळ. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल, आपल्याला हे महत्वाचं काय आहे की हे मेन फंक्शन लिहिणं खूप महत्वाचं आहे. ओके, आता या मेन फंक्शन मध्ये काय आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, ब्रॅकेटच्या आतमध्ये स्ट्रिंग ARG. आता कोणी असं नाही म्हणायचं की बा सर इथे ARGS का बरं नाही लिहिलं. ठीक आहे, तर सर्वांना माहिती असेल की हा जो व्हेरिएबल आहे हा डायनामिक आहे, हा आपण काही पण लिहू शकतो. इथे मी VAR, मी STR, हे काही पण लिहू शकतो. हे काय आहे, हे सिंपल एक व्हेरिएबल आहे, कोणत्या टाईपचा, स्ट्रिंग ॲरे टाईपचा एक व्हेरिएबल आहे. इथे मी काही पण लिहू शकतो. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही की बा इथे ARGS लिहितात, कारण की प्रत्येक तुम्हाला म्हणजे नोट्स मध्ये म्हणा की कुठेही म्हणा, तुम्हाला इथे ARGS दिसेल. का बरं, कारण की ते एक प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, कसं आहे, सर्वांना ते इझी झालं पाहिजे त्यासाठी आहे ते, पण कळलं पण पाहिजे, ते पण महत्वाची गोष्ट आहे. ओके, कळणारच नाही तर कसं होणार. ठीक आहे, तर
काय आहे? पब्लिक स्टॅटिक. पब्लिक का बरं? कारण की पब्लिक ओरिएंटेड आहे. ओके. त्यानंतर दुसरं पण असतं, प्रायव्हेट असतं, प्रोटेक्टेड असतं, राईट. तर इथे काय आहे? ह्या जो मेन फंक्शन आहे ना, हा पब्लिक आहे. का बरं? कारण की सर्वात आधी कोणतं फंक्शन एक्झिक्यूट होतं? जेव्हा पण आपण प्रोग्रामला रन करतो तेव्हा कोणतं फंक्शन एक्झिक्यूट होतं? का बरं होतं? कारण की ते पब्लिक आहे. हा जो मेन आहे का बरं एक्झिक्यूट होतो? कारण की हा पब्लिक आहे आणि इनिशियली रन होतो. आणि त्यानंतर स्टॅटिक. स्टॅटिक का बरं आहे? कारण की जेव्हाही पण आपण सेम तसंच पब्लिकली अवेलेबल आहे, त्यानंतर स्टॅटिक अवेलेबल आहे. स्टॅटिक अवेलेबल आहे म्हणजे जेव्हाही पण आपण याला रन करणार तर सर्वात आधी कोणते फंक्शन एक्झिक्यूट होतात? स्टॅटिक फंक्शन. जर इथे मी दुसरं कोणतं फंक्शन लिहिलं ना, फॉर एक्झाम्पल मी इथे पब्लिक घेतलं, पब्लिक स्टॅटिक, आणि इथे मी कोणते पण एक व्हॉइड रिटर्न टाइप घेतला किंवा दुसरा कोणता रिटर्न टाइप घेतला इंटिजर, आणि याला काहीतरी फंक्शन लिहिलं किंवा सम नावाचं एक फंक्शन आहे. ओके. आणि अशा प्रकारचं फंक्शन लिहिलं तर हे पण फंक्शन एक्झिक्यूट होणार. कारण की जेव्हाही पण आपण प्रोग्राम रन करतो तो ऑटोमॅटिकली स्टॅटिक कॉन्टॅक्टचा जो फंक्शन्स असतात ते आधी रन होतात. ठीक आहे. तर असं समजायचं याच्यामध्ये की जेव्हा पण तुम्ही प्रोग्राम रन करता तर स्टॅटिक फंक्शन आधी रन होतं. जेव्हा पण तुम्ही रन करता प्रोग्रामला तेव्हा इनिशियली स्टॅटिक फंक्शन जेवढे असतात तेवढेच रन होतात. पण इनिशियली स्टॅटिक आणि मेन, त्याच्यामध्ये स्टॅटिक असलं पाहिजे, पब्लिक असलं पाहिजे आणि मेन फंक्शन असलं पाहिजे. ओके. आणि सोबत सोबत व्हॉइड असलं पाहिजे. आता व्हॉइड का बरं? कारण की हा काही रिटर्न नाही करत. कारण की आपण या मेन फंक्शन मध्ये काहीच रिटर्न नाही करत. सर्व आपण एक्झिक्युशन करतो, कोणतं दुसरं फंक्शन पण कॉल करतो, पण याला कुठून असं अशा प्रकारे काही रिटर्न नाही करत. ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये आपण काय घेतो? व्हॉइड घेतो. आणि व्हॉइडच्या ठिकाणी जर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या फंक्शन मध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही काय घेता? इंटिजर घेता किंवा स्ट्रिंग घेता, है ना. तर अशा प्रकारे तुम्ही काय घेता? रिटर्न टाइप घेता. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे आता? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग, आणि हा आहे आपला ॲरे व्हेरिएबल. ओके. त्यानंतर अच्छा, मी फास्ट तर नाही घेतोय, थोडं स्लो घेऊ का? नाही नाही सर. सर, स्पीड ओके. ओके. सध्या पाण्याने काम चालवतोय मी. तर हे आहे मेन फंक्शन. या मेन फंक्शनच्या आतमध्ये मग आपण काय करतो? मेन जे आपल्याला कोड लिहायचा आहे, जो आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, तो आपण लिहितो. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल आपल्याला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, आणि याच्या आतमध्ये आपण काय घेतो? याच्यामध्ये आपण घेतोय जस्ट लाईक हॅलो फ्रेंड्स, FRIENDS फ्रेंड्स. ओके. अशा प्रकारे. आणि याला आपण काय करतो? हे काय आहेत? हे कशासाठी आपण युज करतो? जस्ट लाईक प्रिंट करायसाठी. आपल्याला जर काही शो करायचं आहे, काही प्रिंट करायचं आहे ना, त्यासाठी आपण काय युज करतो? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट युज करतो. आता हे काय आहे? सिस्टीम काय आहे? एक प्रकारे प्रीडिफाईंड क्लास आहे. ओके. त्यानंतर आउट काय आहे? ह्या सिस्टीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि त्यानंतर प्रिंट काय आहे? या सिस्टीमचं फंक्शन आहे. आपण काय करतोय? माहिती आहे, आपण कोणतेही पण फंक्शन कसं कॉल करतो? विदाउट युझिंग ऑब्जेक्ट करत नाही. ठीक आहे. तर बाकीचे पण खूप सारे वेज आहेत, पण समजा आपल्याला जर कोणतंही पण फंक्शन कॉल करायचं असेल तर आपण काय करतो? बाय युझिंग ऑब्जेक्ट कॉल करतो कोणतंही पण फंक्शन त्या पर्टिक्युलर क्लासचा. ओके. तर ह्या क्लासचा हा ऑब्जेक्टचा युज करून आपण काय करतोय? एक फंक्शन कॉल करतोय. प्रिंट हा काय करतो? याच्या आतमध्ये आपण हे जे सिंगल पॅरामीटर पास करतो हे काय करतो? तो प्रिंट करून देतो आपल्याला. कुठे प्रिंट करतो? हा कन्सोलला आणि टर्मिनलला प्रिंट करतो. तर तशाच प्रकारे आपण काय करणार? याला सेव्ह करणार. त्याला आपण सेव्ह केलं आणि त्यानंतर इथे आपण याला कंपाईल करणार. कंपाईल करतोय, कंपाईल झालंय, त्यानंतर आपण याला एक्झिक्यूट करूया. थर्ड प्रोग्राम बघा इथे आलाय आता, हॅलो फ्रेंड्स. बरोबर. तर हे अशा प्रकारे हे या प्रिंट करतोय, राईट. तर हे झालं एक सिंपल जे आपण प्रिंट करतोय. पण आपल्याला एवढं सिंपल सिंपल नाही करायचंय. आता आता आपण मोठं झालोय, नाही का. आता आपण मोठं झालोय, आपल्याला एवढं सिंपल सिंपल नाही करायचंय. आता आपल्याला डिझाईन करायचंय बाय युझिंग AWT. ओके. आता आपल्याला थोडं मोठं व्हायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून थोडं मोठं होऊया. ओके. तर ते थोडं थोडं मोठं होऊन मग आपण काय करायचंय? आपल्याला फायनल एक्झाम चा पेपर जो आहे तो चांगल्या स्कोअरनी मार्क्सनी फिनिश करायचा आहे. ओके. तर आपल्याला काय करायचंय? AWT यूज करायचंय. ओके. तर AWT यूज करायसाठी AWT एक्झॅक्टली काय आहे? AWT काय? एक प्रकारे पॅकेज आहे. AWT काय आहे? एक प्रकारे पॅकेज आहे. ओके. आणि AWTच्या पॅकेजच्या आतमध्ये काय असतं? AWT पॅकेजच्या आतमध्ये काय असतं? कोणी सांगू शकेल? सांगा लवकर. सर AW चे क्लासेस असतील.
AWT पॅकेजच्या आतमध्ये प्रीडिफाईन्ड क्लासेस असतात. ओके, आणि त्या क्लासेसचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे डिझाईन तयार, नोटपॅड तयार करायचं आहे आपल्याला. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेम इव्हेंट हँडलिंग पण करायचं आहे. ओके, आता ते कशा प्रकारे करायचं आहे हे आपण आपल्याला बघायचं आहे. ओके, तर सर्वात आधी आपल्याला जर कोणती पण डिझाईन जर बनवायची असेल तर आपल्याला सर्वात आधी काय यूज करावं लागते, कोणता कंपोनंट यूज करावा लागतो आपल्याला जर कोणती पण डिझाईन जर तयार करायची असेल तर. आपण एक डायग्राम बघितली होती. कशाची डायग्राम बघितली होती आपण बघितली होती AWT हायरार्ची, राईट. आपण बघितली होती AWT हायरार्ची. त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपाऊंड्स होते, कोणी सांगू शकते का, कोणाला आठवते का, ज्यांनी ज्यांनी लेक्चर केलं होतं? कंटेनर, त्यानंतर लेआउट मॅनेजर. लेआउट मॅनेजर आपण आतापर्यंत युज केला का लेआउट मॅनेजर कुठे? फ्रेम, त्या डायग्राम मध्ये विचारतोय मी, डायग्राम मध्ये. हा, फ्रेम होतं. विंडो, हायरार्ची मध्ये काय काय होतं? विंडो, टेक्स्ट एरिया. पॅनल, त्यानंतर टेक्स्ट एरिया, टेक्स्ट एरिया. त्यानंतर ॲपलेट, ॲपलेट, राईट. आणखी मेन्यू बार. मेन्यू बार. हा, मेन्यू बार पण आहे, राईट. मेन्यू बार पण आहे. हा एक प्रकारे कंपोनंट आहे, त्या डायग्राम मध्ये होतं नाही पण असतो तो पण. त्यानंतर आणखी काहीतरी मिसिंग आहे, बटन, लिस्ट, लिस्ट, कॅनव्हास. कॅनव्हास. आणखी महत्वाचे विसरलाय तुम्ही, विसरलायत महत्वाचे कंपोनंट. आणखी ऑब्जेक्ट, आणखी चेकबॉक्स, चेकबॉक्स. चेकबॉक्स, आणखी स्क्रोल बार. स्क्रॉल बार. रेडिओ. ओके, स्क्रॉल बार. आणखी टेक्स्ट एरिया, रेडिओ बटन. ओके, आणखी टेक्स्ट आणखी काय मिस एरिया, झालं? टेक्स्ट एरिया झालाय. आणखी काय राहिलाय का? टेक्स्ट फील्ड, राईट. टेक्स्ट फील्ड. टेक्स्ट फील्ड. आणखी डायग्राम मधले सर्व घेतलंय का? पण याच्यामध्ये काही राहिलंय का? करायलाय का? कव्हर झालं का? ओके, ठीक आहे. तर हे सर्व काय आहेत? क्लासेस आहेत, राईट. हे सर्व काय आहेत? प्रीडिफाईन्ड क्लासेस आहेत. कशामध्ये असतात हे सर्व क्लासेस? हे सर्व असतात AWT AWTच्या पॅकेज मध्ये, राईट. हे सर्व असतात AWTच्या पॅकेज मध्ये. तर हे सर्व आपण युज करू शकतो ऍज अ कंपोनंट. ओके, ऍज अ क्लास. काय कसं करावं लागेल मग याला यूज? हे क्लासेस आहेत. क्लासेसला जर युज करायचं असेल तर आपण काय करतो? आपण करतो ऑब्जेक्ट क्रिएट, राईट. प्रत्येक क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्या प्रत्येक क्लासमध्ये त्या सर्वांचे काय असतात? मेथड्स असतात, ज्याचा युज करून आपण काय करणार? आपण एक डिझाईन बनवणार AWT मध्ये, बरोबर. आपण नोटपॅड बनवणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं सर्वात आधी? तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं? एक फ्रेम बनवायची आहे. ओके, एक डायलॉग बॉक्स, एक विंडो बनवायची आहे. त्याला आपण म्हणतो फ्रेम. फ्रेम क्लास, FRAME, फ्रेम. F1 इक्वल्स टू न्यू, असंच आपण बनवतोय. ऑब्जेक्ट, याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट, राईट. आणि त्या पॅनलला, सॉरी, त्या फ्रेमला आपल्याला काय द्यायचं? नाव द्यायचं काहीतरी, जसं की नोटपॅड. नोटपॅड, नोटपॅड, राईट. तर एक आपल्याला फ्रेम दिसेल, राईट. आता आपण काय केलंय? याचा एक ऑब्जेक्ट बनवलाय. कशाचा? या फ्रेम क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवलाय बाय युजिंग न्यू कीवर्ड, राईट. आणि F1 हे काय आहे? ऍज अ रेफरन्स. आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणतो इनडायरेक्टली. ओके, पण त्याला आपण इनिशियली म्हणजे टेक्निकली आपण त्याला म्हणतो रेफरन्स. ओके,
तर हा एक आपण काय बनवलाय, ऑब्जेक्ट बनवलेला आहे. आणि ह्या ऑब्जेक्टचा यूज करून आपण काय करायचंय, आपल्याला या फ्रेमला शो करायचंय. तर आता मला सांगा, फक्त ऑब्जेक्ट बनवून जर फ्रेम शो होईल का? फक्त ऑब्जेक्ट जर बनवला आणि आपण याला जर रन केलं, जावासी आपण याला कंपाईल केलं, ओ सर्वात आधी काय प्रॉब्लेम आहे? काय केलं आपण, फ्रेम युज करतोय आणि हा काय म्हणतोय, याला अनडिफाईन्ड म्हणतोय. का बरं? कारण की आपण याला इम्पोर्टच नाही केलं, राईट? कारण की आपण याला इम्पोर्टच नाही केलं. कारण की हे काय आहे, लायब्ररी मधला क्लास आहे, राईट? हा एक लायब्ररी मधला क्लास आहे. तर त्या लायब्ररीला त्या पॅकेजला आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. तर कसं, इम्पोर्ट स्पेस जावा इम्पोर्ट स्पेस जावा डॉट AWT, राईट? आणि इथे डॉट फ्रेम हा काय, फ्रेम काय क्लास आहे, बरोबर? फ्रेम काय क्लास आहे. आणि त्या सिंगल क्लासला आपण काय केलं, इम्पोर्ट केलं याच्यामध्ये. ओके, त्या सिंगल क्लासला आपण काय केलं, याच्यामध्ये इम्पोर्ट केलेलं आहे. आता याला वापस आपण कंपाईल करूया. जावासी कंपाईल सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर तिला रन करूया. काही इफेक्ट होईल का? काहीच इफेक्ट नाही होणार. कारण की फक्त आपण याचं काय केलेलं आहे, आपण फक्त एक ऑब्जेक्ट बनवलेला आहे. आपण त्या फ्रेमला अजून शो नाही केलं. कारण की त्याचे ज्या मेथड्स आहेत, त्या मेथडचा युज करून आपल्याला काय करायचंय, त्याला शो करायचंय. ओके, तर आपल्याला काय करावं लागते, सर्वात आधी काय करावं लागणार, याला काय करावं लागणार, F1 डॉट, कोणती मेथड आहे ती, सेट विजिबल. सेट विजिबल. आणि या सेट विजिबल मध्ये आपल्याला काय पास करावं लागतं, एक पॅरामीटर पास करावं लागतं, ट्रू अँड फॉल्स. जर याला ट्रू केलं तर तो व्हिजिबल होईल, जर फॉल्स केलं तर तो व्हिजिबल होणार नाही, बरोबर? तर आपण याला वापस एक वेळा कंपाईल करूया. आपण रन केलाय, कंपाईल करायचं आपल्याला आधी. याला कंपाईल करतोय, कंपाईल केल्यानंतर याला वापस रन करतोय. तर बघा दिसतंय कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये गेली आहे, हे तर दिसते कोपऱ्यामध्ये आली, ही लेफ्ट हँड साईडला. याला मी मोठी करतोय, तर बघा अशी पूर्ण विंडो बनलेली आहे याच्यामध्ये, है ना? अशी याच्यामध्ये ही विंडो बनलेली आहे, हे बघा अशी. आता ही अशी का बरं आलेली आहे, कारण की याची आपण साईज सेट नाही केली. म्हणून याची जी ओरिजिनल साईज आहे, जी खूप अशी एकदम खूप लहान दिसते ती, ठीक आहे, खूप छोटी दिसते, तर ती नॉर्मली तशी दिसते. पण जर आपण त्याची जर साईज सेट केली, तर त्याची साईज सेट कशी करायची, पहिली F1 डॉट सेट साईज. ओके, आणि या सेट साईज मध्ये आपण काय देतो, विड्थ आणि हाईट. कारण की विंडोची काय असते, विड्थ आणि हाईट. ओके, त्याला आपण देऊया विड्थ 400 आणि विड्थ हाईट देऊया 500 दिली मी ना, 400 देऊया. ओके, तर विड्थ दिली मी 400 आणि हाईट दिली मी 400. ओके, आता याला वापस केवढा रन करूया. अच्छा, मला एक गोष्ट सांगा, आता मी काही अपडेट केलं आणि मी याला जर रन केलं, तर हा लेटेस्ट अपडेट घेणार की प्रिव्हियस अपडेट्स घेणार रन केल्यानंतर? जर मी फक्त डायरेक्टली रन करतोय तर, बरोबर, मी जर आता इथं रन करतोय, हा प्रिव्हियस अपडेट्स घेणार. कारण की आपण रन कशाला करतो, आपण क्लास फाईलला रन करतो, नाही आपण जावा फाईलला रन करतो. ओके, आपण इथे जावा फाईलला रन नाही करत, आपण क्लास फाईलला रन करतो. तर आपल्याला काय करायचं, सर्वात आधी जे क्लास फाईल आहे तिला अपडेट करायचं आहे. तिला जर अपडेट करायचं असेल तर काय करायचं, आधी कंपाईल करायचं. ठीक आहे, याला आपण कंपाईल करतोय. आता क्लास फाईल अपडेट झाली, आता त्याच क्लास फाईलला आपण रन करणार, बरोबर, अशा प्रकारे. तर बघा आता ही इनिशियली बघा कशी विंडो आली आहे, 400 बाय 400च्या साईज मध्ये ही विंडो आलेली आहे. समजतंय सर्वांना? समजतंय सर्वांना? कळत नसेल तर विचारायचं. Sir, can you explain again? ओके, ठीक आहे. तर आपण वापस एक वेळा बघूया. ओके, तर सर्वात आधी आपण काय केलं, एक क्लास बनवला. कोणता क्लास यूज केला आपण, फ्रेम क्लास यूज केला. आणि त्याचं काय बनवलं आपण, ऑब्जेक्ट बनवलेला आहे त्याचा, कोणाचा, फ्रेम क्लासचा. आता हे फ्रेम काय असतं, एक प्रकारे विंडो आपल्याला प्रोव्हाइड करतं. ओके, कारण की विंडोने त्याला काय केलेलं आहे, इनहेरिट केलेलं आहे, बरोबर. कारण की विंडो त्याच्यामध्ये इनहेरिट झालेली आहे, कशामध्ये, फ्रेम मध्ये. म्हणून आपल्याला एक विंडो दिसते. आणि एक विंडो म्हणजे काय असतं, अशी विंडो ज्याच्यामध्ये हे दिसते ना, मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि हा क्लोज, जे बटन दिसते तुम्हाला, याला आपण म्हणतो विंडो. आणि त्या विंडोच्या आतमध्ये काय असते, फ्रेम. जे तुम्हाला हे आतमध्ये दिसतंय, हे ब्लॅक कलरचं पूर्ण, हे फ्रेम्स आहेत. हे एक फ्रेम आहे, हे एक फ्रेम आहे, हे असे फ्रेम्स असतं. ओके, तर एक सिंगल आपण एक फ्रेम बनवली त्याच्यामध्ये, आणि त्या फ्रेमचा आपण काय केलंय, ऑब्जेक्ट बनवलाय. कारण की आपल्याला त्याचे काय करायचंय, त्याचे फंक्शन्स कॉल करायचे. आणि फंक्शन कशासाठी कॉल करायचं, त्याला व्हिजिबल करायसाठी, त्याला शो करायसाठी, त्याची साईज सेट करायसाठी, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज सेट करून त्याला शो करायसाठी. ठीक आहे, म्हणून आपण एक ऑब्जेक्ट तयार केला. नाही तर मग ऑब्जेक्ट तयार करायची काय गरज आहे,
बरोबर. जर आपल्याला डायरेक्टली फंक्शनच कॉल करायचं ऑब्जेक्ट तारखाची काय गरज आहे, कारण की इथं कसं आहे, जे फ्रेम नावाचा जो क्लास आहे त्याच्या आतमध्ये हे फंक्शन्स आहे. बरोबर आहे. जर फ्रेम नावाच्या क्लासमध्ये जर फंक्शन्स असतील तर आपल्याला ऑब्जेक्ट आधी बनवावंच लागेल. बरोबर आहे. विदाउट ऑब्जेक्ट आपण या फ्रेम क्लासचे जे फंक्शन्स आहे, मेथड्स आहे, ते आपण कॉल नाही करू शकत. आता हे तर तुम्हाला माहितच असेल की बा कोणत्याही पण क्लासमध्ये दोनच गोष्टी असतात. कोणत्या दोन गोष्टी असतात? ऑब्जेक्ट अँड मेथड. काय काय असतंय? डेटा अँड फंक्शन, मेंबर अँड मेंबर फंक्शन. डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. ओके. डेटा मेंबर मीन्स व्हेरिएबल्स, मेंबर फंक्शन मीन्स मेथड्स आणि फंक्शन्स. ठीक आहे. ह्या दोनच गोष्टी असतात. ठीक आहे. ओनली डेटा नाही राहत. ओनली डेटा नाही, डेटाच नाही राहत. पहिली गोष्ट म्हणजे डेटा राहतच नाही. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, फक्त दोनच गोष्टी, डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन, ह्या दोनच गोष्टी असतात. डेटा तर ट्रान्झॅक्शन साठी युज करतो आपण. ओके. इथं कन्फ्युज नाही व्हायचं. डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन, सरळ सरळ जर म्हटलं तर व्हेरिएबल आणि फंक्शन्स किंवा मेथड्स. ओके. तर इथे आपण काय करतोय, हे क्लासचा ऑब्जेक्ट बनवतोय, त्याला एक पॅरामीटर मध्ये नेम देतोय आणि तेच नेम त्याच्या ऍज अ टायटल मध्ये दिसतोय. ओके. जसं इथे टायटल दिसतं अशा प्रकारे. त्यानंतर आपण त्याची साईज सेट करतोय बायझिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि साईज कशामध्ये सेट करतोय, आता जी विंडो असते ती हाईट आणि विड्थ मध्ये असते. बरोबर आहे. ट्रायंगल मध्ये तर राहत नाही. बरोबर आहे. कधी ट्रायंगल मध्ये विंडो बघितली का कोणती तुम्ही? जे या जगामधले आहेत त्यांनाच ट्रायंगल मध्ये नाही दिसणार. हा, जे या जगामधले आहेत त्यांनाच अशा स्क्वेअर विंडो मध्ये दिसणार. जे दुसऱ्या जगातले आलेले आहे, कोणी आहे का या म्हणजे मंगळावरून आलेले कोणी आहे का ज्यांना ट्रायंगल मध्ये दिसेल विंडो? नाही आहे ना कोणी. ठीक आहे. तर आपण सर्व काय आहेत, या पृथ्वीवरचेच आहेत. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या विंडोला आपल्याला साईज सेट करायची आहे 400 बाय 400. आता 400 बाय 1000 जर केली ना तर बघू आता काय होते, मजा येते. आता इथे बघा 400 बाय 1000, याला मी केलं कंपाईल आणि याला मी केलं रन. हे बघा काय झालंय, हा आता लंबा जाया झालाय, उभाच झाला हा पूर्ण, असा पूर्ण उभा झालाय बघा. ठीक आहे. तर हे असं होतं. तर आपल्याला जर विंडो जशा प्रकारे बनवायची आहे तशा प्रकारे आपण त्याला बनवू शकतो. ओके. तर तुम्हाला जर असं करायचं, उलट करायचं असेल काहीतरी, किंवा हे केलं मी 1000 आणि हे केलं मी 10. आता बघा आणखी मजा येईल. याला केलं मी कंपाईल आणि याला केलं मी वापस रन. आता काय झालंय, एक पट्टी बनली याच्यामध्ये, दिसते एक पट्टी अशी 10ची आहे याच्यामध्ये विड्थ, आणि विड्थ 10ची आहे का, नाही, हाईट 10ची आहे आणि विड्थ काय आहे 1000 आहे. राईट. तर हे अशा प्रकारे हे डिझाईन आपण त्याची साईज जी आहे ते सेट करू शकतो. ओके. तर अशाच प्रकारे आपण काय करायचं, थोडंसं नॉर्मल, जे आपण काय माणसं आहेत ना सर्व, बरोबर आहे, तर जे माणसं आहेत त्या माणसाला जसं समजेल तसं करायचं. तर आपल्याला जसं पटतं, जसं की 400 बाय 400, जसं आपल्याला थोडंसं सोयीस्कर पण होऊन जातं. ठीक आहे. तर आपण याला 400 बाय 400 केलं आणि याला इथे आपण वापस कंपाईल करूया आणि याला वापस रन करूया. ठीक आहे. तर हे दिसतं इथे आता. ओके. हे विंडो आता खूप चांगल्या प्रकारे इथे शो होऊन राहिलेली आहे. ओके. तर आपण काय केलं, त्यानंतर सेट साईज केली आणि सेट व्हिजिबल केलं. सेट व्हिजिबल शिवाय ती विंडो दिसणार नाही. ठीक आहे. फक्त इंटरनली एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल, इंटरनली त्याची साईज सेट होईल, पण ते शो नाही होणार विदाउट दिस सेट व्हिजिबल फंक्शन. विदाउट दिस सेट व्हिजिबल फंक्शन वी कॅन नॉट शो द विंडो. ओके. कोणाला काय विचारायचं आहे का? हँड रेस केलाय कोणी? सर आपण पीसीच्या साईज पेक्षा मोठी हे बनवू शकतो का फ्रेम? बिलकुल बनवू शकतो, बनवू शकतो, बनवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून तर बघ ना, ती खाली जात होती ती बघ. विंडो आपली तेवढी, माझी जी विंडो आहे ते तेवढी पण नाही आहे. 1000 नाही आहे ना, हाईट जी आहे ते 1000 नसते, विड्थ 1000 असते कोणत्याही पण विंडोची, जी आपली लॅपटॉप असते किंवा स्क्रीन असते, है ना. आता जे मोठ्या टीव्ही असतात ना त्याची खूप मोठी असते, तर त्या टीव्ही मध्ये ते बरोबर चालेल, पण आपला लॅपटॉप आहे किंवा कोणती सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ती बसत नाही, तर ती खाली जाते मग पूर्ण, है ना. तर आपण जे हाईट आणि विड्थ आहे त्याच्यामध्ये काही लिमिटेशन नाही आहे, ते आपण किती पण सेट करू शकतो. ओके. त्यानंतर मग आपण काय करतो, त्याला सेट व्हिजिबल करतो, आणि सेट व्हिजिबल कशामुळे काय होतं की ते जी विंडो आहे ते आपल्याला शो होते. ओके. इथपर्यंत समजलं सर्वांना? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे आणखी? नाही सर. ओके. तर मग आता आपण समोर जाऊया. आता आपण काय केलंय, एक ब्लँक पेज बनवलाय, एक ब्लँक पेपर बनवलेला आहे. आता त्या पेपरला आपल्याला रंगवायचं आहे. आता रंगवायचं इन द सेन्स काय करायचंय,
त्याच्यामध्ये आपल्याला बटन्स यूज करायचे आहे, पण आपल्याला नोटपॅड तयार करायचं आहे. नोटपॅड तयार करायचं त्याच्यामध्ये बटन यूज करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मेनू यूज करायचा, मेनू बार तयार करायचा आपल्याला त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मेनू बार कसा बनवायचा, जसं आता आपण आताच थोड्या वेळ आधी बघितलं होतं की बस खूप लोकांनी सांगितलं की कोणते कोणते कंपोनंट्स आहेत. ओके, तर ते कंपोनंट्स ऍज अ क्लास आपल्याला युज करून काय करायचं आहे, एक नोटपॅड बनवायचं आहे. ओके, तर आपण आता काय करणार, जसं आपण हा ऑब्जेक्ट बनवलेला आहे तशाच प्रकारे आपल्याला आणखी एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं, नोटपॅड बनवायचा आणि वरती असतो मेनू, जसं हे दिसतंय ना तुम्हाला मेनू, फाईल, एडिट, सिलेक्शन, व्ह्यू. ठीक आहे, तर हे आपल्याला काय करायचं आहे, हे बघा इथे असतो हा जो मेनू आहे ना, याला म्हणतो आपण मेनू बार. बरोबर, मेनू बार हा जो एम्प्टी दिसतो ना मेनू बार, त्याच्या आतमध्ये असतात मेनू. मेनू म्हणजे कोणता, फाईल, एडिट, सिलेक्शन, व्ह्यू, गो, रन, टर्मिनल, हेल्प, हे काय मेनू आहेत. ओके, आणि ह्या मेनू बार मध्ये आपण ते ऍड करू शकतो. ओके, आणि याच्या आतमध्ये जे दिसतंय ना, जेव्हा आपण मी याच्यामध्ये फाईल वरती माऊस घेऊन जातोय आणि त्यानंतर जेव्हा खाली बघतोय, तर हे जे तुम्हाला दिसतंय ना, न्यू फाईल, न्यू विंडो, ओपन फाईल, नाही का, सेव्ह, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतंय ना, हे एक्झिट पर्यंत, हे काय आहेत, हे काय मेनू ऍटम्स आहेत. ओके, आणि हे सर्व जे मी सांगतोय ना तुम्हाला, हे सर्व काय आहेत, क्लासेस आहेत. ओके, हे सर्व काय आहेत, क्लासेसचा युज करून आपल्याला काय करायचं आहे, मेनू बार असो, नंतर मेनू असो, नंतर त्या मेनू मधले ऍटम्स असो, हे सर्व काय आहेत, हे आपले सर्व क्लासेस आहेत प्रीडिफाईंड, जे की AWT मध्ये आहे. तर हे आपल्याला युज करून काय करायचं आहे, हे मेनू बनवायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक ब्लँक मेनू बार बनवायचा आहे. तर मेनू बार जर बनवायचा असेल त्याच्यासाठी पण सेम क्लास असतो, आणि तो पण कोणता, मेनू बार. ओके, मेन्यू बार, मेनू बार. ओके, आणि या मेनू बारचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. तर MB इक्वल्स टू न्यू मेन्यू बार. ओके, ओके, तर ह्याला आपण काय केलं, एक ऑब्जेक्ट बनवलाय मेनू बारचा. ओके, आता ह्या मेनू बारला काही आय थिंक द्यायची आवश्यकता नाही आहे. आपण लास्ट टाइम दिलं होतं का, आठवते का कोणाला, आपण याला काही पॅरामीटर पास केलं होतं का, नाही ना. नाही हा सर. बरोबर, तर याला काही पास करायची आवश्यकता नाही आहे, कारण की हा काय म्हणतो त्याला आपण, बेनाम आहे. बेनाम, आमच्या इथे बेनाम चौक पण आहे, तर बेनाम आहे हा. ओके, खूप लोकांनी ट्राय केलं की याला काय नाव द्यायचं, ह्या चौकाला काय नाव द्यायचं, काय नाव द्यायचं. शेवटी काय झालं, शेवटी एक म्हणे, तुम्ही एक काम करा म्हणे, सरळ सरळ त्या चौकाला तुम्ही बेनाम नाव देऊन द्या म्हणे, म्हणजे बेनाम चौक. कोणीच कोणाचं नाव नाही घेतलं आणि त्याला बेनाम नाव देऊन दिलं, झालं काम, मोकळं होऊन गेलं. ओके, तर आता काय करायचंय, हे काय झालंय, मेनू बार. ओके, हा एक ब्लँक मेनू बार असतो, म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये हे नसतं, जसं की हे वरती दिसते ना तुम्हाला, हे फाईल मेनू, हे सगळं ब्लँक, म्हणजे हे पूर्ण जे ग्रे कलरनी पट्टी दिसते ना तुम्हाला, हे ग्रे कलरची पट्टी, याच्यामध्ये काहीच नाही दिसणार, फक्त एक ब्लँक मेनू बार बनणार. ओके, आणि इनिशियली तो दिसत पण नाही. त्यानंतर हा मेनू बार बनवला आपण. आता हा मेनू बार जो आहे ना, हा मेनू बार एक प्रकारे कंपोनंट आहे. हा मेनू बार काय आहे, एक प्रकारे कंपोनंट आहे. तर या कंपोनंटला आपल्याला फ्रेम मध्ये ऍड करायचं असतं, म्हणजे त्या डिझाईन मध्ये ऍड करायचं असतं. जसं आपण हे व्हिजिबल केलं, हे सगळं केलं, पण या फ्रेमच्या आतमध्ये आपल्याला ह्या मेनू बारला ऍड करायचं असते. तर ते जर आपल्याला ऍड करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, F1, म्हणजे कशामध्ये ऍड करायचं आहे, फ्रेम मध्ये ऍड करायचं, म्हणून फ्रेमचा ऑब्जेक्ट. ओके, फ्रेम मध्ये ऍड करायचं आहे म्हणून फ्रेमचा ऑब्जेक्ट डॉट, याचं फंक्शन असतं. कोणतं फंक्शन आहे त्याच्यामध्ये, सेट मेनू बार, राईट. हेच फंक्शन होतं जे आपण लास्ट टाइम यूज केलं, सेट मेनू बार, राईट. आणि कोणता मेनू बार ऍड करायचा आहे, MB, हा मेनू बार ऍड करायचा. कोणता ऑब्जेक्ट आहे, हा. म्हणून आपण काय केलंय, याचा पण ऑब्जेक्ट बनवला आणि याचा पण ऑब्जेक्ट बनवला, आणि ह्या दोघांचा पण ऑब्जेक्ट युज करून, F1 चा ऑब्जेक्ट युज करून सेट मेनू बार हा फंक्शन कॉल केला, आणि या या फंक्शनच्या आतमध्ये एक पॅरामीटर पास करायला लागतं, म्हणजे मग कोणता मेनू बार ऍड करायचा आहे आणि कशामध्ये ऍड करायचा आहे, F1 च्या फ्रेम मध्ये MB जो आहे हा मेनू बार हा ऍड करायचा आहे. म्हणून आपण काय केलं, F1 डॉट सेट मेनू बार MB, राईट. आता याला आपण सेव्ह करूया आणि याला आपण कंपाईल करूया. याला क्लिअर केलं मी, याला आता मी कंपाईल, आणि कंपाईल केल्यानंतर एरर आलाच, बरोबर, एरर आला, कारण की मेन्यू बार हा जो आहे, मेनू बार हा आपण इम्पोर्टच नाही केला, बरोबर आहे. हा मेनू बार आपण इम्पोर्टच नाही केला. आता याला आपल्याला काय करायचं, इम्पोर्ट करायचंय. तर इम्पोर्ट करायसाठी काय करायचंय, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट मेनू बार, राईट. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, AWT मध्येच त्याला इम्पोर्ट करायचं आहे, कारण की विदाऊट इम्पोर्ट तो क्लास एक्झिस्ट नाही करणार ना.
तो क्लास तिथे चेक करतो. जेव्हा आपण कोणत्याही पण क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो तो चेक करतो, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्या एक्झिस्ट कॉन्टेक्स्ट मध्ये तो एक्झिस्ट करतो का. तो केव्हा एक्झिस्ट करणार, जेव्हा आपण त्याला इम्पोर्ट करणार किंवा त्याला डिफाईन करणार. बरोबर. हे अशा प्रकारे आपण याला आता कंपाईल करूया. कंपाईल झालाय, आता याला रन करूया. ओके, हा झाला रन. आता बघा मेनू बार आपण ऍड तर केला, पण दिसत का बरं नाही, कारण की तो ब्लँक असतो. इनिशियली तो ब्लँक असतो. जिथपर्यंत आपण त्यामध्ये मेनू ऍड नाही करणार तिथपर्यंत तो ब्लँक असतो. म्हणून आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, याला आपण आता बंद करूया. आणि मेनू ऍड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, मेनू ऍड करायचा आहे. मेनू बार नंतर मेनू ऍड करायचा आहे. ओके, मेनू म्हणजे काय, फाईल, एडिट, सिलेक्शन हे सर्व ऍड करायचं आहे. तर त्याच्यासाठी पण ते पण कंपोनंट्स आहेत, तर त्याचं पण आपल्याला काय करायचं आहे, ते पण क्लासेस आहेत, त्याचं पण आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट बनवायचा आहे. तर कशाचा मेनू ऑब्जेक्ट बनायचा आहे, मेनूचा. मेनू M1 इक्वल्स टू न्यू मेन्यू, आणि याच्यामध्ये त्या मेनू, कोणता मेनू, फाईल मेनू, राईट. आणि हा फाईल मेनूचा आपण ऑब्जेक्ट बनवला आहे. आता या फाईल मेनूला आपल्याला कशामध्ये ऍड करायचं आहे, आपल्याला मेनू बार मध्ये ऍड करायचं आहे. आपण काय केलं, फ्रेम मध्ये मेनू बार टाकला. आता मला मेनू बारच्या आतमध्ये मेनू टाकायचा आहे. ओके, तर मेनू बार मध्ये जर मेनू टाकायचा आहे तर काय करायचं, मेनू बार म्हणजे MB, राईट. MB डॉट काय, ऍड फंक्शन, राईट. कशामध्ये ऍड करायचं आहे, MB मध्ये. म्हणजे मेनू बार मध्ये जर कोणता कंपोनंट ऍड करायचा आहे तर हा M1 ऍड करायचा आहे. इथे मी M1 ला ऍड केलं, राईट. आता इथे मी वापस जातोय, याला कंपाईल करतोय. कंपाईल केलं, आता इथे वापस मेनू बारला आपण इम्पोर्टच नाही केलं. आता आपण काय करूया ना, प्रत्येकाला वेगवेगळं न करता सरळ सरळ इथे एक स्टार लावून देऊया. म्हणजे जेणेकरून त्या AWT मध्ये सर्वच्या सर्व जे क्लासेस आहेत ते सगळे इम्पोर्ट होऊन जातील. ठीक आहे, आपण त्याला स्टार लावून दिला. आता आपण याला कंपाईल करूया. याला मी कंपाईल केलं, कंपाईल झालाय. आता याला रन केलं. बघा आता इथे दिसते, तुम्हाला दिसते इथे मेनू आलेला आहे म्हणून सर्वांना, है ना. बघा इथे आता हे मेनू बार पण आलेला आहे, मेनू बार पण आलेला आहे आणि मेनू पण आलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे हे आपण मेनू त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आता हे झालं मेनूचं, एका मेनूचं. तसंच आपण दुसरा पण एक मेनू ऍड करू शकतो. जसं की मी दुसरा एक ऑब्जेक्ट बनवला, मेनू M2. असे आपण किती पण मेनू त्याच्यामध्ये मेनूज बनवू शकतो. M2 इक्वल्स टू न्यू मेन्यू, आणि याच्यामध्ये कोणतं टायटल द्यायचं, जसं की एडिट असतं ना. बघा प्रत्येक याच्यामध्ये असतं एडिट, फाईल, एडिट, सिलेक्शन अशा प्रकारचे ऑप्शन्स असतात. तसंच आपण काय केलं याच्यामध्ये, तसं एक ऑप्शन दिलेला आहे. ओके, तर याला पण सेम तसंच कशामध्ये ऍड करायचं आहे, ह्या मेनूला पण आपल्याला या मेनूला पण मेनू बार मध्ये ऍड करायचं आहे. तर MB डॉट ऍड कशामध्ये ऍड करायचं आहे, मेनू बार मध्ये ऍड करायचं. कोणाला, M2 ला, राईट. अशा प्रकारे आपण याला ऍड करतोय. आता याला वापस इथे कंपाईल करूया, त्यानंतर इथे रन करूया. हे बघा दुसरा पण ऍड झाला याच्यामध्ये, है ना. आधी फाईल ऍड झालाय, त्यानंतर एडिट ऍड झालाय, फाईल आणि एडिट असे दोन मेनू ऍड झाले. याला आपण मेनू म्हणतो. आणि जे ग्रे कलर मध्ये दिसतंय ना, थोडं लाईट ग्रे मध्ये, तर याला आपण म्हणतो मेनू बार. आणि ह्या मेनू बार मध्ये आपण काय ऍड केलं, फाईल आणि एडिट ऍड केले. हे दोन गोष्टी ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर इथपर्यंत समजलं मेनू कशी ऍड केले तर. Yes, sir. आता या मेनू मध्ये काय ऍड करायचं आपल्याला, जसे हे ऑप्शन्स ऍड करायचे. फाईलच्या आतमध्ये हे जे असतात ऍटम्स, हे ऍटम्स ऍड करायचे आहे. त्यानंतर एडिटवर क्लिक केल्यानंतर हे जे ऍटम्स आहेत हे पण ऍड करायचे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, फाईलच्या आतमध्ये काही गोष्टी ऍड करायच्या आहे. तर आपण जो फाईल आहे, जसं आपण फ्रेम मध्ये मेनू बार ऍड केला, मेनू बार मध्ये मेनू ऍड केला, आता मेनूच्या आतमध्ये मेनू ऍटम. तर मेनूच्या आतमध्ये जर मेनू ऍटम आहे तर मेनूचा जो ऑब्जेक्ट आहे तो युज करायचा, जसं की आपण. पण काय ऍड करायचं आहे ना, आपल्याला मेनू ऍटम ऍड करायचं, त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट लागला आधी, तो पण एक प्रकारे क्लास आहे. ओके, तर इथं मेनू ऍटम MT मेनू ऍटम 1 इक्वल्स टू न्यू मेन्यू ऍटम. ओके, आणि याला आपल्याला काहीतरी नाव द्यायचं, जसं की न्यू फाईल असं आपण देतो ना. आणि या मेनू आयटमला कशामध्ये ऍड करायचं आहे, या मेनू M1 मध्ये ऍड करायचा आहे. हा M1 ऑब्जेक्ट जो दिसतो तुम्हाला मेनूचा, त्याच्यामध्ये आपल्याला मेनू आयटम जसं की डॉट ऍड, हा कॉमन फंक्शन आहे. ओके, हा कॉमन फंक्शन आहे जो की प्रत्येक ठिकाणी युज केला जातो, प्रत्येक आपलं कंपोनंटला ऍड करायसाठी दुसऱ्या कंपोनंट मध्ये. ओके, जसं मेनू बार मध्ये मेनू ऍड केला, मग मेनू मध्ये आता आपण मेनू आयटम ऍड करतोय. आता बघा न्यू फाईल टाकलं मी, आता याला कंपाईल करतो वापस, याला आपण वापस कंपाईल करतोय. आता याला वापस रन करतोय. बघा याच्यामध्ये फाईलच्या आतमध्ये बघा क्लिक केल्यानंतर काय येतं, बघा न्यू फाईल है ना. क्लिक केल्यानंतर मेनू आयटम आला, हा पूर्ण मेनू बार, त्या मेनू बार मध्ये मेनू, आणि त्या मेनूच्या
वर क्लिक केलं की न्यू फाईल है ना. अशा प्रकारे आपण ऍटम ऍड करू शकतो. ओके, तसंच आपण जसं न्यू फाईल ऍड केलं तसंच आपण दुसरा एक मेनू आयटम टाकू शकतो याच्यामध्ये. मेनू आयटम empty2 इक्वल्स टू न्यू मेनू आयटम आणि इन ब्रॅकेट कोणता आहे आता, ओपन फाईल है ना, ओपन फाईल राईट. आणि याला वापस आपण कशामध्ये ऍड करणार, कशामध्ये ऍड करणार, M1 मध्ये म्हणजे मेनू मध्ये ऍड करणार. M1 डॉट ऍड फंक्शन. ओके, आणि काय ऍड करणार आहे, empty2 ला, बरोबर. आणि जसं याचा ओपन फाईल ऍड केलं तसंच आपण काय करूया, आणखी एक मेनू आयटम करूया तयार. मेनू आयटम empty3 इक्वल्स टू न्यू मेनू आयटम राईट. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्झिट घ्यायचं आहे थर्ड. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याच्यामध्ये मेनू आयटम्स ऍड करू शकतो. कोणते पण मेनू मध्ये. M1 डॉट ऍड, M1 डॉट ऍड आणि काय ऍड करायचं आहे, empty3. ठीक आहे, बघा कशामध्ये ऍड केलं आपण, फक्त या फाईलच्या आतमध्ये, हा जो मेनू आहे या मेनूच्या आतमध्ये आपण काय केलंय, आपण हे 3 कंपोनंट ऍड केले. कोणते कोणते, न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट है ना. त्याला आपण कंपाईल करूया, नंतर याला रन करूया. रन केल्यानंतर बघा आता काय दिसतंय, मला हे विंडो दिसून राहिलेली आहे. आणि विंडो मध्ये फाईलवर क्लिक केली की बघा तिन्ही ऑप्शन येतात, न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट राईट. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये ऍटम्स ऍड करू शकतो. हे सगळे ऍटम्स आहे. आधी काय असतं, आधी फ्रेम असते, त्या फ्रेम मध्ये आपण मेनू बार ऍड केला, त्या मेनू बार मध्ये आपण मेनू ऍड केले आणि त्या मेनूच्या आतमध्ये काय ऍड केले, मेनू ऍटम्स. ठीक आहे, समजतंय. ओके, कोणाला जर काही विचारायचं असेल तर विचारा. ठीक आहे, तर सर्वांना चांगल्या प्रकारे समजलाय. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट राहिली. आता नोटपॅड जे आपल्याला जे नोटपॅड बनवायचं होतं त्याच्यामध्ये फक्त आता एक गोष्ट राहिली, कोणती, एडिटरची. बरोबर आहे, त्यामध्ये एक एडिटर लागेल ना. आता त्यामध्ये जर एडिटर लागेल तर आपण एक कंपोनंट बघितला होता, आपण लिस्ट डाऊन केलं होतं कंपोनंटची लिस्ट. त्यामध्ये टेक्स्ट एरिया होता एक राईट. तर तो टेक्स्ट एरिया आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे. आता टेक्स्ट एरिया पण काय आहे, एक प्रकारे क्लासेस आहे. त्याचा पण आपल्याला काय करायचं आहे, एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे. तर TEXT टेक्स्ट AREA एरिया टेक्स्ट एरिया 1 इक्वल्स टू न्यू टेक्स्ट एरिया. आणि याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल दिलं किंवा राईट समथिंग हिअर, असं समथिंग काहीतरी लिहिलं आपण. ओके, आणि आता फक्त आपण टेक्स्ट एरिया बनवला, फक्त ऑब्जेक्ट बनवला, याला ऍड नाही केलं अजून. आपल्याला याला ऍड कशामध्ये करावं लागेल, या T1 ला आपल्याला कशामध्ये ऍड करावं लागेल, आपल्याला फ्रेम मध्ये ऍड करावं लागेल. हे जे फ्रेम आहे ना, या फ्रेम मध्ये ऍड करावं लागेल. ओके, तर F1 डॉट ऍड राईट. F1 च्या आतमध्ये ऍड करायचं आहे. F1 च्या आतमध्ये आपण ऍड करतो, काय ऍड करतोय, TA1 म्हणजे टेक्स्ट एरिया 1 ऍड करतोय आपण याच्यामध्ये. ठीक आहे, आपण याला ऍड केलं. आता आपण याला काय करणार, आता जादू बघूया. आता बघायचंय जादू. इथे आपण याला कंपाईल करूया, त्यानंतर रन करूया. बघा आता काय दिसते तुम्हाला, एक खूप असं एक नोटपॅड दिसते बघा. इथं एडिटेबल आहे हे. आता हे आपण टाकलं म्हणून काहीतरी शो व्हायला पाहिजे म्हणून आपण हे टाकलंय है ना. इथे तुम्ही काही पण टाईप करू शकता, दिसते सर्वांना है ना. याला तुम्ही किती मोठं केलं तरी होऊन जातं. बघा हे झालं तुमचं एडिटर, जे सर्वात आधी अशा प्रकारचं नोटपॅड होतं. ओके, बघा हे नोटपॅड झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये काही पण नोट करू शकता. हे फक्त एक डिझाईन बनवलेलं आहे आपण. हे फक्त काय केलंय, एक आपण डिझाईन बनवलेलं आहे, किंवा नोटपॅडचं डिझाईन कसं बनवता येते है ना. आणि हे सेम कन्सेप्ट तुमच्या सिलेबसमध्ये आहे. सगळ्या ह्याच गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये आहे ना. आपण ट्राय करतो किंवा जे लाईव्ह एक्झाम्पल आहे ते लाईव्ह एक्झाम्पल युज करून तुमचा जो सिलेबस आहे तो तुमचा सिलेबस तुम्हाला कसा समजवता येईल हे आपलं महत्वाचं असतंय. समजत आहे तुम्हाला. असं जे आहे नोटपॅड कसं तयार करायचं हे कोणी करून नाही दाखवणार.
रिअल वर्ल्ड मध्ये हे कसं युज होतं, तुमचा जो सिलेबस आहे तो रिअल वर्ल्ड मध्ये कसा युज होतो, आणि जसं जसं तुम्हाला समजलं की रिअल वर्ल्ड मध्ये कसा युज होतो, तसं तुमचा इंटरेस्ट पण वाढतो त्याच्यामध्ये, है ना. तुमचा इंटरेस्ट वाढतो आणि तुम्ही त्या प्रकारे मग त्याला सिरियसली घेता त्या विषयाला, आणि त्या प्रकारे तुम्ही एक्झाम्पल पण सॉल्व्ह करता, स्वतः प्रॅक्टिस पण करता. म्हणून थोडंसं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेऊन मग आपण तसं सॉल्व्ह करतो. समजत आहे मी काय म्हणतोय? ओके, तर आता हे झालं. आणखी एक गोष्ट, लास्ट टाइम आपण एडिट मध्ये काही ऑप्शन्स नाही टाकले होते, आपण फक्त फाईल मध्ये पण एवढेच टाकले होते आणि एडिट मध्ये काही टाकले नव्हते. आपण एक काम करूया ना, आता आपण एडिट मध्ये पण 1-2 टाकून देऊया, जेणेकरून बाकीचं आणखी पण समजून जाईल. ओके, आता जसं आपण या M1 मध्ये ह्या M1 मध्ये आपण हे 3 ऍटम्स टाकले, मेनू ऍटम्स, तसंच आपण M2 मध्ये पण टाकू शकतो. हा जो M2 आहे दुसरा मेनू म्हणजे एडिटचा, त्याच्यामध्ये पण टाकू शकतो. तर ते कसं टाकायचं, त्याआधी आपल्याला कंपाऊंड तयार करायला लागेल. आणखी एक कोणता कंपाऊंड, मेनू आयटम. आपल्याला मेनू आयटम लागेल. जसं की ह्या एडिट मध्ये बघा काय आहे, एडिट मध्ये काय असतं, जसं की अंडू, रिडू असे ऑप्शन्स असतात ना, हे 2 ऑप्शन आपण टाकूया, किंवा कॉपी पेस्ट हे ऑप्शन. ओके, तर आपण याच्यामध्ये टाकूया मेनू आयटम, राईट. मेनू आयटम, मेनू आयटम, मेनू आयटम किती टाकले होते, 3 टाकले होते ना, 4 घेऊया, 4 इक्वल्स टू न्यू मेनू आयटम, मेनू आयटम. ओके, आणि याला नाव देऊया जसं की कॉपी, राईट. आणि याला आपल्याला ऍड करायचं आहे. आता हा जो MA4 आहे, म्हणजे मेनू आयटम 4 जो आहे, MI, ओके, मेनू आयटम 4 जो आहे, हा जो मेनू आयटम 4 आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, ऍड करायचा. कशामध्ये, त्या M2 मध्ये. ओके, तर सेकंड जो आहे M2 म्हणजे एडिट, तर M2 डॉट ऍड फंक्शन, सेम तेच फंक्शन यूज करायचं आहे. आणि त्याचं काय ऍड करायचं आहे, MI4, राईट. आज जसं आपण कॉपीचं केलं, आता याला आपण कंपाईल करूया. याला आपण कंपाईल केलं आणि याला आता रन करूया. रन केल्यानंतर बघा एडिट मध्ये दिसतंय, आला कॉपी, है ना. बघा इथं एडिट मध्ये पण कॉपी आलाय, त्यानंतर फाईल मध्ये आधीच ह्या सर्व गोष्टी होत्या आणि एडिट मध्ये पण कॉपी आलेला आहे. ओके, जसं आपण कॉपी ऍड केलं तसंच आपण दुसरा पण एक आयटम ऍड करू शकतो याच्यामध्ये, मेनू आयटम, मेनू आयटम, मेनू आयटम 5 इक्वल्स टू न्यू मेनू आयटम. ओके, जसं कॉपी होतं तसंच आपण पेस्ट पण घेऊ शकतो, है ना. आणि याला पण सेम तसंच त्याच M2 मध्ये ऍड करायचं, M2 डॉट ऍड. काय ऍड करायचंय, MI5 ऍड करायचंय. आता याला आपण कंपाईल करूया आणि याला इथे रन करूया. बघा आता इथे तो ऑप्शन दिसतोय, फाईल मध्ये कॉपी आणि पेस्ट. अशा प्रकारे आपण किती पण याच्यामध्ये ऍड करू शकतो, है ना. तर हे अशा प्रकारे होतं. असं तुम्ही किती पण मेनू ऍड करा, मग त्या मेनू मध्ये किती पण आयटम्स ऍड करा, राईट. तर हे अशा प्रकारे आपण याला क्रिएट करू शकतो. इथपर्यंत समजलं सर्वांना? आता आपला आजचा महत्वाचा टॉपिक होता की बा आपल्याला ऍक्शन, जो इव्हेंट लिस्नर आहे, सॉरी ऍक्शन इव्हेंट हँडलिंग आहे, ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं होतं. पण आता आपल्याकडे थोडासा टाइम कमी आहे, तर आपण थोडंसं त्याचं ओव्हरव्ह्यू बघूया की एक्झॅक्टली ते कसं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ऍक्शन इम्प्लिमेंट करायची आहे. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आता या 5-10 मिनिटांमध्ये. तर आता मी फॉर एक्झाम्पल याला वापस रन करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ऍक्शन डिफाईन करायची आहे. ऍक्शन म्हणजे काय, की बा आपण जेव्हा या फाईलवर क्लिक करू आणि फाईलवर क्लिक केल्यानंतर न्यू फाईलवर क्लिक करू, तर काय व्हायला पाहिजे ऍक्शन. ओपन फाईल क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्यामध्ये फाईल आपण सिलेक्ट करणार, अशा प्रकारची ऍक्शन होईल. एक्झिटवर क्लिक केल्यानंतर ही विंडो क्लोज होऊन जाईल, है ना. एडिटवर क्लिक केल्यानंतर नंतर आपण जेव्हा कॉपीवरती क्लिक करू, तेव्हा जो सिलेक्टेड कॉन्टेंट आहे तो आपण कॉपी करू शकू. नंतर आपण जर सिलेक्टेड कॉन्टेंट जर कुठेतरी कॉपी केला असेल, तर त्याला पेस्ट कसं करायचं, तर पेस्ट करू शकू. हे काय सर्व ऍक्शन्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची आपल्याला, राईट. तर ती ऍक्टिव्हिटी कशी परफॉर्म करायची, त्याच्यासाठी याच्यामध्ये कन्सेप्ट आहे एक प्रकारे ऍक्शन लिस्नर. एक असतो ऍक्शन लिस्नर, जसं इव्हेंट लिस्नर. लिस्नर लिस्नर म्हणजे काय, जो लिसन करतो, जो ऐकतो, है ना. तर जेव्हा आपण कुठे पण क्लिक करणार ना, तर तो ऐकतो, जो असतो आपला कंपायलर, तो ऐकतो आणि चेक करतो की त्याला कसं एक्झिक्युशन करायचंय आणि काय एक्झिक्युशन करायचंय आणि कशामध्ये एक्झिक्युशन करायचंय. ओके, आता पहिली गोष्ट काय असते मला सांगा, जेव्हा आपण सर्वात आधी प्रोग्राम टाईप केला आणि चालू केला, तर सर्वात आधी आपण कोणता क्लास बनवला, आपण बनवला फ्रेम, राईट. आपण सर्वात आधी बनवलेला आहे फ्रेम. तर
ती जी फ्रेम आहे त्या फ्रेमवरती आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायची आहे, कारण की त्या फ्रेमच्या आतमध्ये सर्व कंपोनंट्स आहेत. राईट, त्या फ्रेमच्या आतमध्ये सर्व कंपोनंट्स आहेत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ऍक्शन परफॉर्म करायची आहे त्या फ्रेमच्या आतमध्ये. ओके, सर्वात आधी एक शॉर्ट एक्झाम्पल मध्ये बघूया आपण की आपण या विंडोला क्लोज कसं करू शकतो. एक शॉर्ट मध्ये बघूया की ह्या विंडोला आपण क्लोज कसं करू शकतो. जसं की आपण या फाईलवर क्लिक करूया, त्यानंतर आपण या एक्झिटवर क्लिक केलं. एक्झिटवर क्लिक केल्याबरोबर आपण काय झालं पाहिजे की हे जे विंडो आहे हे क्लोज झाली पाहिजे. आता कसं होत आहे ना, जेव्हा आपण या क्रॉसवरती काहीच नाही होत आहे, हे बघा क्रॉसवरती काहीच नाही होत आहे, याच्यावरती काहीच ऍक्टिव्हिटी परफॉर्म नाही होत आहे, पण हे जे मिनिमाइज मॅक्सिमाइज आहे हे होत आहे, मिनिमाइज होत आहे, मॅक्सिमाइज होत आहे, पण क्लोज नाही होत आहे. का बरं? कारण की त्याचा जो इव्हेंट आहे, त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे, ते आपण अजून इनेबल नाही केली किंवा तिला डिफाईन नाही केली, तर ती आपल्याला डिफाईन करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक लिस्नर युज करावं लागतं. लिस्नर म्हणजे इन द सेन्स काय असते, एक प्रकारे लिस्नर असतो, जो काय करतो, जेव्हाही पण आपण कशावरती क्लिक करणार तर तो लिसन करतो की बा यांनी कशावर क्लिक केलं. जसं मी याच्यावर क्लिक केलं एक्झिटवरती, तो लिसन करणार ऍज अ लिस्नर, आणि तो काय करणार, जसं त्याला मिळेल समजेल की बा यांनी कशावर क्लिक केलाय, त्या प्रकारे तो लिसन करणार आणि त्याच्या प्रकारे त्या प्रकारे ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार. जो पण आपण कोड लिहिलाय तो कोड त्याच्यामध्ये एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, तर आपल्याला काय बघायचं, एक सिंपल आपल्याला बघायचंय. आपण याला आणखी समोर जाऊन खूप डीप मध्ये बघणार आहे, पण इनिशियली आपण फक्त एक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे याच्यामध्ये. शेवटी हे झालं की याच्या शेवटी आपल्याला ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे लिस्नरची. तर आपण लिस्नर कशावर लावतो, आपण लावतो लिस्नर फ्रेम वरती. ठीक आहे, आपला कोणता फ्रेम आहे याच्यामध्ये, F1. तर ह्या F1 चं एक फंक्शन असतं, ऍड विंडो लिस्नर, ऍड ऍक्शन लिस्नर, असे वेगवेगळे फंक्शन्स असतात. ओके, तर त्यामधले आपल्याला बघायचे ऍड विंडो लिस्नर. जसं की डॉट ऍड विंडो लिस्टनर है ना, ऍड विंडो लिस्नर. ऍड विंडो लिस्नर कशासाठी, हे जी विंडो आहे ह्या विंडोला जेव्हा आपण क्लोज करूया त्या ऍक्शनला परफॉर्म करायसाठी ऍड विंडो लिस्नर, विंडो रिलेटेड ऍक्शन्स. ठीक आहे, विंडो रिलेटेड जर ऍक्शन्स करायचे असेल तर ऍड विंडो लिस्नर. जर ऍड इव्हेंट लिस्नर, ऍड ऍक्शन लिस्नर, ऍक्शन म्हणजे कोणती, जेव्हा आपण कोणत्या पण कंपोनंट वरती क्लिक करणार तर तिथे असते ऍक्शन लिस्नर. ठीक आहे, हे दोन्ही याच्यामध्ये फरक आहे, ऍक्शन लिस्नर आणि विंडो लिस्नर मध्ये. तर इथे आपण घेतलं काय, विंडो लिस्नर. ओके, त्यानंतर याच्यामध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला काय करावं लागते, आता आता हे फक्त मी सांगत आहे. ओके, याला आपण आणखी थोडं डीप मध्ये बघणारच आहोत, म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की याचा सिंटॅक्स कसा असतो जेव्हा आपण कोणते इव्हेंट परफॉर्म करतो. ओके, ते घेतलंय न्यू. आता बघा इथे आपल्याला काय करावं लागते, ऍड विंडो लिस्नर मध्ये याला एक अडॅप्टर लागतं. ठीक आहे, तर तो अडॅप्टर म्हणजे पण एक क्लासेस असतो, जसं की विंडो अडॅप्टर. जर विंडो लिस्नर असेल तर विंडो अडॅप्टर, ऍक्शन लिस्नर असेल तर ऍक्शन अडॅप्टर, असं असतं ते. ओके, तर इथे केलं आपण विंडो अडॅप्टर. विंडो अडॅप्टर हा एक ऑब्जेक्ट बनवला, याला आपण काय म्हणतो, याला काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे, विदाउट दिस अडॅप्टर वी कॅन नॉट ऍक्शन परफॉर्म दी ऍक्शन. ओके, तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक बॉडी तयार करायची आहे. बघा आपण ब्रेस केव्हा देतो, जेव्हा कोणतीतरी बॉडी असते, काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचं असते, तर त्याच्यामध्ये आपण देतो एक बॉडी, आणि या बॉडीच्या आतमध्ये आपण आता मेन फंक्शन लिहिणार, जेणेकरून आपण जेव्हा पण त्याला क्लोज करू तेव्हा ते विंडो क्लोज झाली पाहिजे. ओके, त्यासाठी आपण इथे काय लिहितो, पब्लिक व्हॉइड म्हणजे रिटर्न टाइप, एक प्रकारे फंक्शन जे आहे ओव्हरराईट करतो. कोणतं फंक्शन, विंडो क्लोजिंग. विंडो क्लोजिंग बघा नेम पण तसेच आहे, याच्यामध्ये जे नेम्स आहेत ना ते पण तसेच आहे, म्हणजे लवकर समजतं असं, असे त्याच्यामध्ये फंक्शन युज केलेले आहे. म्हणजे विंडो क्लोज करायची आहे बा, काहीतरी लिस्नर ऍड करायचं आहे ना, अशा प्रकारे. तर याच्यामध्ये आपण काय घेतलं, विंडो क्लोजिंग नावाचं एक फंक्शन घेतलं. आता या फंक्शनला आपल्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे, आणि याच्या आतमध्ये आपल्याला कोड टाकायचा आहे, जेणेकरून काय होईल ना, ते विंडो क्लोज होईल. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते, याच्यामध्ये कसं आहे ना, एक विंडो इव्हेंट नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो याच्यामध्ये इव्हेंट युज करायला लागते. पण याच्यामध्ये आपण डायरेक्टली एक काम करूया, याच्यामध्ये एक फंक्शन असतं, एक क्लास असतो, जसं आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन लिहितो ना, तसंच याच्यामध्ये सिस्टम डॉट एक्झिट नावाचं पण एक फंक्शन आहे, जेणेकरून काय होते की ते विंडो क्लोज होऊन जाते. सिस्टम डॉट एक्झिट, सिस्टम डॉट एक्झिट, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागते ना, 0 पास करायला लागते, जेणेकरून तो क्लोज करेल, त्याला इमिजिएटली क्लोज करेल. आता याला आपण सेव्ह केलं. ठीक आहे, काय केलं आपण फ्रेमला एक विंडो लिस्नर लावला. फ्रेमला आपण काय केलं, विंडो लिस्नर, कारण की फ्रेमला विंडो लागलेली आहे. ओके, आणि त्या विंडोला काय केलंय, क्लोज केलाय. विंडोला आपण जेव्हा क्लोज करणार तेव्हा काय होणार, सिस्टम डॉट एक्झिट होणार. ओके, आता मी याला इथे वापस कंपाईल करतो. कंपाईल केल्यानंतर विंडो अडॅप्टर आता कुठून आलेला आहे,
विंडो अडॅप्टर आपण कुठून आणतो, AWT मध्ये आणतो की कुठून आणतो, हे महत्वाचं आहे. कोणाला माहिती आहे का? हॅलो, नो सर. कोणालाच माहित नाही आहे. AWT मध्ये आहे नाही का मग हा? पॅकेज मध्ये आहे सर, java.awt.event-adapter क्लास. हा बरोबर, कारण की जे इव्हेंट काय म्हणते इव्हेंट हँडलिंग जे कन्सेप्ट आहे, तो इव्हेंट हँडलिंगचा कन्सेप्ट रिलेटेड जे क्लासेस आहेत, जसं की हा झाला, हा विंडो अडॅप्टर झाला है ना, आणखी जे आपण क्लासेस यूज करणार ते क्लासेस कशामध्ये आहे, AWT.event मध्ये आहे, राईट. आता हा काय म्हणतोय, याच्यामध्ये जो विंडो अडॅप्टर आहे हा याला मिळत नाही, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल विंडो अडॅप्टर. ओके, तर आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल का मग याला वेळ, पण आपण तर इथे AWT.star घेतलाय, त्यांनी तर पूर्ण घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण इथे आणखी एक करूया, विंडो इम्पोर्ट डॉट जावा डॉट AWT डॉट इव्हेंट इव्हेंट, आणि याला आपण काय करूया, डॉट स्टार स्टार सेमिकोलॉन. ओके, आता करून बघूया होते का तर, कारण या इव्हेंटच्या आतमध्ये आहे की नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला समजेल की हे कसं वर्क करतं. बघा, कंपाईल झाला तो, है ना. म्हणजे काय होते याचा फरक समजला का तुम्हाला? हा काय करतोय, AWT.star, स्टार म्हणजे काय, पॅकेज नाही, फक्त क्लासेस. स्टारचा अर्थ काय होतो, फक्त पॅकेज. आता हा जो इव्हेंट आहे ना AWTच्या आतमध्ये, हा एक पॅकेज होता, म्हणजे पॅकेजच्या आतमध्ये पॅकेज, म्हणजे फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर. AWTच्या फोल्डरच्या आतमध्ये हा फोल्डर होता. म्हणून जेव्हा आपण असं करत होतो तेव्हा तो फोल्डरला इम्पोर्ट नव्हता करत, फक्त या AWTच्या आतमध्ये डायरेक्टली जे क्लासेस त्याला दिसतात, फक्त त्या क्लासेसलाच तो काय करत होता, इम्पोर्ट करत होता. म्हणून आपल्याला इथं स्पेशली या क्लाससाठी इव्हेंट रिलेटेड आहे हा क्लास, त्यामुळे आपल्याला इथं स्पेशली AWT.event ला इम्पोर्ट करावं लागलं. ओके, आता आपण याला रन करूया आणि इथे जाऊया. इथे जेव्हा आपण ह्या क्लोजवर क्लिक करतो ते परफॉर्म होत आहे, त्यानंतर इथे काही परफॉर्म होत आहे, काहीच परफॉर्म नाही होत आहे. आता याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम काय आहे हा आपल्याला बघायचा आहे. आता असं का बरं होत आहे, याच्यामध्ये आपण काय केलंय, ऍड विंडो लिस्नर, न्यू विंडो अडॅप्टर, पब्लिक वॉइड विंडो क्लोजिंग, आणि याच्यामध्ये इव्हेंट जो आहे, जसं मी म्हटलं होतं याच्यामध्ये एक इव्हेंट असतो, विंडो इव्हेंट, तो आपण घेतलंच नाही. त्याच्यामध्ये एक आणखी एक गोष्ट असते, विंडो इव्हेंट नावाचा एक ऑब्जेक्ट, विंडो इव्हेंट नावाचा एक ऑब्जेक्ट, जसं की काही पण आपण एक विंडो इव्हेंट असं काहीतरी ऑब्जेक्ट घेऊन घेऊया. ओके, WE समथिंग असं काहीतरी. ओके, विंडो इव्हेंट हा क्लास आहे, हा त्याचा रेफरन्स ऑब्जेक्ट आहे. ओके, याला आपण सेव्ह करूया. आता वापस याला रन करूया, आणखी बघूया आता काय होतं याच्यामध्ये. याला केलं मी कंपाईल, त्यानंतर याला केलं रन. आता हा आपला विंडो आलेला आहे, याला आपण क्लोज करूया. बघा, क्लोज झाला है ना. आता वापस याला रन करूया, वापस रन केलाय, वापस मी इथे येतोय, याला इथे क्लोज वर क्लिक करतोय, बघा क्लोज झाला तो, है ना. आपण काय केलं, विंडो लिस्नर लावलेला आहे. विंडो लिस्नर म्हणजे काय, की जे विंडोला जे क्रॉस, जे क्लोजिंग बटन, कोणती क्लोजिंग बटन, ही क्लोजिंग बटन, हे जे दिसते ना आपल्याला, ही क्लोजिंग बटन, याला पण आपण काय केलेलं आहे, ऍक्टिव्हिटी लावली आहे. कोणती ऍक्टिव्हिटी लावली, हे लिस्नर लावलं आपण त्याला, ऍड विंडो लिस्नर, म्हणून हे जे क्रॉस आहे हे वर्क करत आहे. पण आणखी एक गोष्ट, याच्यामध्ये आपण याला फाईलच्या आतमध्ये जे एक्झिट आहे ना, याला पण आपण लावू शकतो, पण हे ऍज अ विंडो लिस्नर नाही आहे, हे आहे ऍक्शन लिस्नर. याच्यामध्ये इथे ऍक्शन परफॉर्म होणार आणि इथे विंडो लिस्नरचे रिलेटेड परफॉर्म होणार. ठीक आहे, तर विंडो रिलेटेड वेगळं असतं, ऍक्शन रिलेटेड वेगळं असतं. समजतंय का याच्यामध्ये काय केलं तर आपण, फक्त काय केलंय, हे जे सिस्टीम डॉट एक्झिट आहे ना, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि हे केव्हा वर्क करणार, जेव्हा विंडो क्लोजिंग होते तेव्हा. हे काय आहे, विंडो क्लोजिंग. विंडो क्लोजिंग म्हणजे काय, जेव्हा हे होतं, जेव्हा आपण ह्या क्रॉसवर क्लिक करतो ना, तर ऑटोमॅटिकली काय होतं ना, हा विंडो क्लोजिंग एक्झिक्यूट होतो. हा जो विंडो क्लोजिंग आहे ना, हा फंक्शन एक्झिक्यूट होतो ऑटोमॅटिकली. आणि तो काय करतो, एक इव्हेंट क्रिएट करतो, आणि कोणता इव्हेंट, एक्झिट वाला इव्हेंट जो आहे तो क्रिएट करतो, जेणेकरून काय होईल, की ते जे विंडो आहे ते विंडो क्लोज होऊन जाईल.
समजते सर्वांना याच्यामध्ये काय होतंय? तर याच्यामध्ये पहिली लेअर आहे ही लिस्नरची, दुसरी लेअर आहे कोणतं ऍक्शन परफॉर्म आहे, आणि त्या ऍक्शन वरती मग कोणता कोड एक्झिक्यूट होईल ते आहे थर्ड लेअर. पहिली लेअर आहे लिस्नर लावणे, सेकंड लेअर आहे कोणतं फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे, म्हणजे कोणती ऍक्शन परफॉर्म होणार आहे, आणि थर्ड आहे की बघ त्या ऍक्शन वरती कोणता कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक्झिट करायचं आहे की तुम्हाला अजून काही करायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मला एक्झिट नाही करायचं आहे बा, मला काय करायचं आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, याच्यामध्ये लिहिलं मी क्लोजिंग फंक्शन कॉल्ड, असं लिहिलं मी याच्यामध्ये. फक्त मी तो कोड काढून टाकला सिस्टीम डॉट एक्झिटचा. ठीक आहे, मी फक्त काय केलं, सिस्टीम डॉट प्रिंट मी ते प्रिंट केलं. आता बघा हे काय होतं, जे त्याच्यामध्ये असेल कोड तोच एक्झिक्यूट होणार है ना. आता याच्यामध्ये मी काय करतो, याला कंपाईल केलं. आधी मी याला काय करतो, क्लिअर करतो. ठीक आहे, आधी मी काय करतो, याला कंपाईल केलं, त्यानंतर याला रन करणार. रन केल्यानंतर बघा हे विंडो दिसतंय ना. आता खाली बघा तुम्हाला काय दिसतंय, खाली तुम्हाला काहीतरी ब्लँक दिसतंय. आणि मी जेव्हा क्लोज करतो तर खाली बघा तुम्हाला क्लोजिंग फंक्शन कॉल्ड आहे ना. वापस क्लोज करतो बघा क्लोजिंग फंक्शन कॉल. जेव्हा पण मी याला क्लिक करणार तेव्हा क्लोजिंग फंक्शन कॉल होत आहे. म्हणजे काय होत आहे, जेव्हा पण मी त्या क्रॉसवरती क्लिक करतोय तेव्हा काय होत आहे, हा फंक्शन कॉल होत आहे. जेव्हा पण मी विंडो क्लोजिंग वर क्लिक करतोय तेव्हा हा फंक्शन कॉल करतोय, आणि प्रत्येक वेळेस तो काय करतोय, हे परफॉर्म करतोय, म्हणजे प्रिंट करतोय काहीतरी. बरोबर आहे. तर आपल्याला त्याची जी ऍक्टिव्हिटी होती ती ऍक्टिव्हिटी काय होती, की बा त्याला क्लोज करायचं आहे, म्हणजे ती विंडो जी आहे ती बंद झाली पाहिजे. त्यासाठी एक्झिट नावाचं फंक्शन असतो, त्यासाठी एक्झिट नावाचं फंक्शन असतो. त्याला ब्रॅकेटमध्ये 0 पास करावं लागतं. ओके, आणि त्याला अशा प्रकारे आपण वापस कंपाईल करून रन करू शकतो. याला रन केलं, आणि आता इथे जेव्हा ऍक्टिव्हिटी आहे काय आहे, एक्झिटची ऍक्टिव्हिटी आहे, एक्झिटचं फंक्शन कॉल केलेलं आहे. बरोबर. तर जेव्हा आपण याला क्लोज करूया तेव्हा एक्झिट होणार. बरोबर, जेव्हा आपण याला क्लोज करतो तेव्हा एक्झिट होणार, असं असतं ते. म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीवरती काय करायचं आहे ते तुम्ही या फंक्शनच्या आतमध्ये लिहू शकता. काही पण जे पण तुम्हाला करायचं आहे, जसं आपण आता सिस्टीम डॉट डॉट प्रिंट लिहिलं तर आपण काही पण करू शकतो त्यामध्ये, किती पण लाईन ऑफ कोड त्यामध्ये लिहू शकतो है ना. म्हणून असे जे मोठे मोठे असतात ना जे अप्लिकेशन बनतात, जे तुमचे डेस्कटॉप अप्लिकेशन बनतात, जसं की हे VS कोड आहे, त्याच्यामध्ये बघा खूप साऱ्या अशा गोष्टी असतात किंवा तो जसं आपण याच्यावर क्लिक केलं की ते पर्टिक्युलर जे ऍक्शन आहे ते परफॉर्म होते आणि ते फंक्शन एक्झिक्यूट होते. अशा प्रकारचं फंक्शन, आणि त्याच्या आतमध्ये जो कोड असतो तो एक्झिक्यूट होतो है ना. याच्यामध्ये ह्या प्रत्येकासाठी कोड लिहिलेला आहे, प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी कोड लिहिलेला आहे याच्यामध्ये. समजत आहे मी काय म्हणतोय तर? ओके, तर इथपर्यंत जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. मग आपण आता याला क्लोज करूया, म्हणजे आपलं जे सेशन आहे ते क्लोज करूया. आणि याच्या नंतरचं, जसं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये हे जे विंडो आपण ओपन केली होती ना, हे जे आहे याच्यामधलं आपण उद्या बघूया की फाईलमध्ये न्यू फाईलवर क्लिक केल्यानंतर येतं ना ते डायलॉग बॉक्स येतो, तो कसा आणायचा, फाईल ओपन केल्यानंतर फाईल ओपन कशी करायची, एक्झिट कसं करायचं, इथून एक्झिट कसं करायचं. आता इथलं एक्झिट बघितलं आपण, इथलं एक्झिट कसं करायचं, त्यानंतर कॉपी पेस्ट कसं करायचं, ह्याच्या रिलेटेड आपण काही फंक्शन्स बघूया उद्या, इव्हेंट बघूया, आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ते बघूया. आणि खूप मजा पण येईल त्याच्यामध्ये, की बा तुम्ही रिअल टाइम मध्ये कसं करू शकता. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. याच्यामध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही जी तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये, हे सर्व तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. म्हणून हे तुम्हाला फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू असो किंवा तुमच्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू असो, हे करणं खूप महत्वाचं आहे. आणि या प्रोग्रामला एक्झिक्यूट करा, हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः याला करून बघा, म्हणून तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये मजा येईल आणखी. ठीक आहे, आणखी थोड्याशा गोष्टी त्याच्यामध्ये करायला म्हणजे खूप मजा येईल त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला इंटरेस्ट पण जागृत होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, आजच्या सेशन बद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे, काही डिफिकल्टी आहे, विचारून घ्या. काही डाऊट असेल तर क्लिअर करून घेऊ आपण मग. कोणाला काही डाऊट नाही आहे तर तुम्हाला हे जे एक्झाम्पल आज आपण केलेलं आहे ना, तर ते एक्झिक्यूट करायचं. हा, कोणाला डाऊट आहे? हॅलो सर. हा,
सर ऑफलाईन बॅच कधीपासून सुरू होणार आहेत? ऑफलाईन बॅच उद्या किंवा परवापासून चालू होईल. तुम्हाला तसं कळवण्यातच येईल. उद्या किंवा परवापासून चालू होऊन जाईल. ठीक आहे. ऑफलाईन बॅच कोण्या ठिकाणी आहे? निखिल सरांना माहिती आहे ते. निखिल सर आहेत का? नाही. निखिल सरांशी कॉन्टॅक्ट कराल, तुम्हाला ते सांगतील की ऑफलाईन बॅच कोणत्या लोकेशनला आहे. ठीक आहे. ओके, कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. ठीक आहे. आणखी एक गोष्ट, आता जे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याचा मी व्हिडिओ टाकतो, रेकॉर्डेड व्हिडिओ, आणि ते तुम्हाला स्वतः करून बघायचं आहे. ठीक आहे. तुम्ही त्याला स्वतः करून बघा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. आणि जेव्हा आपण करतो ना तेव्हा समजते बरं, फक्त असं ऐकून किंवा बघून असं समजत नाही. तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ किती पण बघा, त्याने ते समजत नाही. जिथपर्यंत तुम्ही स्वतः नाही कराल पर्यंत ते समजणार नाही, हे तुम्हाला गॅरंटीड सांगतो मी. ठीक आहे. आणि हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्कोअर करू शकता. तुम्हाला जर प्रॅक्टिकली जमलं तर तुम्ही स्वतः पण त्याला काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता थेरॉटिकली. ठीक आहे. म्हणून याला थेरॉटिकल न करता आपण प्रॅक्टिकली करतो, जेणेकरून आपण त्याला थेरॉटिकली पण समजू शकू, म्हणजे एक्झॅक्टली थेरॉटिकली लिहू शकू प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. तर आपला आजचा सेशन झालेला आहे. बाकी आपण मग उद्याच्या सेशन मध्ये बघूया. ओके, चलो फिर बाय. सर ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मला पिंग कराल.